आज आपण होमिओपॅथीमधील एक खूप डीप आणि इम्पॉर्टंट मेडिसिन पाहणार आहोत, ओपियम. जर रुग्ण बेशुद्ध किंवा सुस्त, हालचाल न करणारं असेल, तर तुमच्या डोक्यात कोणतं मेडिसिन यायला हवं? तर ओपियम. सो ओपियमचा मोनोग्राम आपण पाहणार आहोत. फर्स्ट इज इनसेन्सिबल, संवेदना नसलेला, भोवतालची जाणीव न होणारा, वेदना, आवाज, स्पर्श यांची प्रतिक्रिया कमी किंवा नाहीच. दुसरं म्हणजे टॉर्बिड, अतिशय सुस्त, जड, आळशी अवस्था, शरीर, मन दोन्ही मंद, हालचाल कमी. तिसरं आहे अडायनामिक, शक्तिहीन, ताकद नसलेला, आजाराशी लढण्याची क्षमता पूर्णपणे कमी, त्याची इम्युनिटी पूर्ण कमी असलेला. फोर्थ वन हेवी, म्हणजे जडपण, डोके, पापण्या, शरीर सर्व जड वाटणे. पाचवा आहे पॅरालायटिक, पक्षाघातकासारखी अवस्था, स्नायूंची हालचाल बंद किंवा कमी होणे. सहावा आहे इपिलेप्टिक, झटके, बेशुद्ध किंवा आकडी येणं आपण म्हणतो. सातवं आहे डीप, खोल, डीप म्हणजे खोल सगळ्याच गोष्टी आहेत त्याच्या, झोप आहे, श्वास, खोल बेशुद्धी आहे. आठवं म्हणजे ट्रिमोलस, म्हणजे थरथरणारा, हातपाय शरीरात कंप येणं. नववं आहे सेनाईल, वार्धक्याशी संबंधित म्हणजे वृद्धांमध्ये दिसणारं मंद किंवा विस्मरणाची अवस्था, लाईक अल्झायमर आपण म्हणू शकतो. 10वा आहे ड्रॉपसिकल. ड्रॉपसिकल म्हणजे सूज आलेली, जलसंचय किंवा शरीरात पाणी साठणं, लाईक फुगवटा असं होणं आपण म्हणू शकतो. 11वा आहे अटोनिक, म्हणजे स्नायूंचा टोन नसलेला, आतडी, मूत्राशय यामध्ये या सगळ्या स्नायू सैल असणे. 12वा आहे ड्राय. ड्राय म्हणजे पूर्ण कोरडेपणा, तोंड असं, त्वचा किंवा अदर बॉडी पार्ट्स. 13वा आहे स्वेटी, घाम येणारा, थंड चिकट घाम. हा ओपियमचा कॅरेक्टरिस्टिक म्हणता येईल. 14वा म्हणजे थ्रोम्बोटिक, रक्ताच्या गाठी तयार होण्याची प्रवृत्ती, रक्तप्रवाह मंद किंवा क्लॉटिंगची शक्यता असणे. सो दिस इज ऑल अबाउट ओपियम मोनोग्राम. थँक यू.